क्लस्टर युनिव्हर्सिटी किंवा समूह विद्यापीठ ही एक भारतातील हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स किंवा युनिव्हर्सिटी एज्युकेशन मधील एक महत्त्वाची आणि नाविन्यपूर्ण संकल्पना असून भारतात अनेक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या क्लस्टर युनिव्हर्सिटीज स्थापन केल्या जात आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने सध्या 3 समूह विद्यापीठे म्हणजेच क्लस्टर युनिव्हर्सिटींची स्थापना झालेली असून अनेक वेगवेगळ्या शिक्षण संस्थांनी क्लस्टर विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी आपले प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सादर केलेले आहेत व महाराष्ट्रातील काही उच्च शिक्षण संस्था समूह विद्यापीठांची स्थापना करू इच्छित आहेत. या अनुषंगाने आज आपण समूह विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी असणारे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्यासाठीची प्रोसिजर, त्याचबरोबर समूह विद्यापीठ स्थापन करण्यासाठी सादर करण्यात येणारा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच DPR याबाबत आपण माहिती घेणार आहोत. सर्वसाधारणपणे क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणजे हा एक हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे कॉलेजेसचा एक ग्रुप आहे की ज्यामध्ये हायर एज्युकेशन सिस्टम मधील महत्त्वपूर्ण प्रोसिजर्स हँडल आणि एक्झिक्यूट करण्याची कॅपॅसिटी आहे अशी उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये एकत्र येऊन आपलं समूह विद्यापीठ स्थापन करू शकतात. ही एक महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट 2016 च्या अंडर एम्पॉवर केलेली युनिव्हर्सिटी असते की ज्यामध्ये या संपूर्ण प्रोसेसला लीड करणारे लीड कॉलेज व क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये सहभागी होणाऱ्या इतर महाविद्यालयांना पार्टिसिपेटिंग कॉलेजेस म्हणजेच त्यांना कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस असे म्हटले जाते. क्लस्टर युनिव्हर्सिटी ही एक नॉन ॲफिलिएटिंग स्मॉल युनिव्हर्सिटी आहे की ज्यामध्ये कमीत कमी महाविद्यालयांचा समावेश आहे. सध्या अस्तित्वात असणाऱ्या मोठ्या विद्यापीठांच्या मध्ये 100, 150, 200, 250 इतकी महाविद्यालये ॲफिलिएट असतात. तथापि क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये असे महाविद्यालयांची संख्या ही मोठी असणार नाही, तर त्यामध्ये कमी संख्या असणारी कमी महाविद्यालय असणारी ही युनिव्हर्सिटी असून ती एक स्मॉल युनिव्हर्सिटी आहे. ही एक नॉन ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी असून या युनिव्हर्सिटीमध्ये महाविद्यालयांना ॲफिलिएशन देण्याची तरतूद नाही. यामधील सर्व महाविद्यालये ही युनिव्हर्सिटीची कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस म्हणजे घटक महाविद्यालये असतात. कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस म्हणजेच कॉलेजेस रन बाय अँड मॅनेज्ड बाय युनिव्हर्सिटी. क्लस्टर युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश करण्याच्या पाठीमागे महत्त्वाचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत. क्लस्टर युनिव्हर्सिटी ही विविध महाविद्यालयांचे विद्यापीठामध्ये रूपांतर करण्याची ही एक तांत्रिक व कायदेशीर प्रक्रिया आहे की ज्यामध्ये सध्या अस्तित्वात असणाऱ्या महाविद्यालयांचे रूपांतर हे विद्यापीठामध्ये केले जाते व यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर शेअरिंग, ह्युमन रिसोर्सेस शेअरिंग, फायनान्शियल रिसोर्सेस शेअरिंग व अकॅडमिक रिसोर्सेसचे शेअरिंग करणे हा त्या पाठीमागचा महत्त्वाचा हेतू असतो. अशा प्रकारची ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. सध्या भारतात प्रामुख्याने 8 वेगवेगळ्या क्लस्टर युनिव्हर्सिटीज कार्यरत असल्याचे दिसून येते, ज्यामध्ये क्लस्टर युनिव्हर्सिटी ऑफ जम्मू, क्लस्टर युनिव्हर्सिटी ऑफ श्रीनगर, सरदार वल्लभभाई पटेल क्लस्टर युनिव्हर्सिटी मंडी हिमाचल प्रदेश, महारानी क्लस्टर युनिव्हर्सिटी बेंगलुरू, डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई, हैदराबाद शिंद नॅशनल कॉलेज युनिव्हर्सिटी मुंबई,
क्लस्टर युनिव्हर्सिटी कर्नूल आंध्र प्रदेश व कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी सातारा महाराष्ट्र अशा एकूण 8 क्लस्टर युनिव्हर्सिटीज देशभरामध्ये कार्यरत आहेत. क्लस्टर युनिव्हर्सिटीची स्थापना करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या हायर व टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटने 29 नोव्हेंबर 2023 रोजी एक शासन आदेश जारी केलेला आहे, ज्यामध्ये समूह विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी आवश्यक असणारे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याचबरोबर प्रोसिजर्स, फायनान्शियल प्रोव्हिजन्स याबाबतच्या त्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना व आदेश देण्यात आलेले आहेत. यानुसार महाराष्ट्रात एखाद्या शिक्षण संस्थेस, सिंगल मॅनेजमेंट असणाऱ्या शिक्षण संस्थेस समूह विद्यापीठाची स्थापना करावयाची असल्यास त्यांची किमान 2 व कमाल 5 कॉलेजेस एकत्र येऊन समूह विद्यापीठाची स्थापना करता येऊ शकते. अर्थात ही सर्व महाविद्यालये एका विशिष्ट जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे. थोडक्यात समूह विद्यापीठासाठी एक जिल्हा हे कार्यक्षेत्र सध्या निर्धारित करून देण्यात आलेले आहे. असे असले तरी ज्या शिक्षण संस्थेस 5 किंवा 5 पेक्षा अधिक महाविद्यालयांना एकत्र घेऊन क्लस्टर विद्यापीठाची निर्मिती करावयाची आहे, असे प्रपोजल्स स्पेशल केस म्हणून ट्रीट केली जातात व त्यांना देखील समूह विद्यापीठ म्हणून मान्यता देण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. अर्थात असे जरी असले तरी या समूह विद्यापीठामध्ये सहभागी होणारी जी महाविद्यालये आहेत त्यामधील किमान एक महाविद्यालय हे ग्रँटिंग एडमध्ये असणे अत्यावश्यक आहे. कारण या समूह विद्यापीठाला दिला जाणारा स्टेटस हा स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीचा असल्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी सहभागी महाविद्यालयातील किमान एक महाविद्यालय हे अनुदानित असणं हे अत्यावश्यक आहे. सध्या या क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या कॉन्सेप्टमध्ये मेडिकल आणि ॲग्रिकल्चरल कॉलेजेसचा समावेश करण्यात आलेला नाही. तथापि इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट कॉलेजेस या स्कीममध्ये सहभागी होऊ शकतात. या योजनेमध्ये लीड कॉलेज म्हणून कार्यरत होऊ इच्छिणारे महाविद्यालय हे त्याची स्थापना होऊन त्याचा एक्झिस्टन्स हा किमान 20 वर्षाचा असणं अपेक्षित आहे व त्या महाविद्यालयास NAAC कडून CGPA 3.22 इतका मिळालेला असणं अपेक्षित आहे किंवा त्या महाविद्यालयाचे NBA ॲक्रिडेशन झालेलं असणं आवश्यक आहे अथवा त्या महाविद्यालयास ऑटोनॉमस स्टेटस मिळून 5 वर्षे पूर्ण झालेले असणं आवश्यक आहे. या तिन्हीपैकी एक क्रायटेरिया किमान पूर्ण करणं आवश्यक आहे. एक म्हणजे NAAC CGPA 3.25 किंवा NBA ॲक्रिडेशन किंवा ऑटोनॉमस स्टेटस प्राप्त करून 5 वर्षे. या लीड कॉलेजमधील UG व PGची किमान विद्यार्थी संख्या ही 2000 असणे आवश्यक आहे. तसे तर क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व महाविद्यालयांची मिळून एकूण विद्यार्थी संख्या ही 4000 असणं अपेक्षित आहे. मात्र त्यामधील लीड कॉलेजची विद्यार्थी संख्या ही किमान 2000 असणे आवश्यक आहे. या विद्यापीठाचे एकूण ज्युरिडिक्शन म्हणजेच वर्किंग एरिया हा 1 डिस्ट्रिक्ट असेल. म्हणजेच सर्व महाविद्यालये त्याच एका विशिष्ट जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे. याकरिता अर्ज करण्यासाठी त्या संबंधित संस्थेकडे किंवा महाविद्यालयाकडे किमान 15,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम असणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त UGC किंवा AICTEने त्या प्रकारच्या शिक्षण अभ्यासक्रमासाठी निर्धारित करून देण्यात आलेले बांधकाम व पायाभूत सुविधांच्या विषयक अटींची पूर्तता केली जात असणे आवश्यक आहे. समूह विद्यापीठाची स्थापना करण्याकरिता लँड रिक्वायरमेंट ही त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे.
मेट्रो सिटीमध्ये समूह विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी 4 हेक्टर्स व इतर क्षेत्रामध्ये समूह विद्यापीठाची स्थापना करण्याकरिता त्यांच्याकडे किमान 6 हेक्टर्स एवढी जागा असणं आवश्यक आहे. समूह विद्यापीठाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे देत असताना की त्या ठिकाणी या विद्यापीठाच्या करिता सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 5 कोटी रुपये ठेवणे अपेक्षित आहे. अर्थात ही रक्कम समूह विद्यापीठाचा DPR ऍक्सेप्ट झाल्यानंतर लेटर ऑफ इंटेंट दिल्यानंतर ही प्रक्रिया करणं अपेक्षित आहे. मात्र प्रस्ताव सादर करतेवेळी 25,000 रुपये एवढे प्रक्रिया शुल्क भरून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. हे सर्वसाधारणपणे या समूह विद्यापीठासाठी प्रस्ताव सादर करण्याकरिताचे बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत. यामध्ये प्रामुख्याने लीड कॉलेजचे क्रायटेरिया हे महत्त्वाचे आहेत. उर्वरित पार्टिसिपेटिंग कॉलेजेस की यांच्यासाठी फार मोठे त्या ठिकाणी क्रायटेरिया ठेवण्यात आलेले नाहीत. समूह विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी काही महत्त्वाच्या काही आवश्यक प्रक्रिया जरी या त्या ठिकाणी GR मध्ये देण्यात आलेल्या नसल्या तरी ज्या प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे अशा काही महत्त्वाच्या बाबीवर देखील आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये ज्या शिक्षण संस्थेला समूह विद्यापीठाची स्थापना करण्याची आहे अशा संस्थेमध्ये प्रामुख्याने ही क्लस्टर युनिव्हर्सिटीची जी संकल्पना आहे या संकल्पनेबाबत वेगवेगळ्या लेयर्सवर वेगवेगळ्या स्तरावरती या योजनेच्या फायदे तोटे प्रोव्हिजन्स याबाबतची चर्चा होणं त्याबाबत डिस्कशन होणं हे अपेक्षित आहे. संबंधित शिक्षण संस्थेतील संपूर्ण स्टेक होल्डर्स जे आहेत की त्यांच्याबरोबर या योजनेबाबतची चर्चा घडवून आणणं हे आवश्यक आहे. मग ही चर्चा संस्थेचे ट्रस्टी संस्थेचे मॅनेजमेंटमध्ये डायरेक्ट पार्टिसिपेट असणारे लोक त्याचबरोबर संस्थेचे काही बोर्ड्स असतील तर त्या बोर्डमध्ये याची चर्चा होणं आवश्यक आहे. त्याबरोबरच जी महाविद्यालये यामध्ये लीड कॉलेज किंवा पार्टिसिपेटिंग कॉन्स्टिट्यूएंट कॉलेजेस म्हणून पार्टिसिपेट होणार आहेत अशा महाविद्यालयाचे प्रिन्सिपल तेथील टीचिंग स्टाफ व नॉन टीचिंग स्टाफ यांच्याशी देखील या क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या स्कीम व GR मधील तरतुदींबाबत चर्चा होणं हे आवश्यक आहे. यानंतर क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी प्रस्ताव करण्याची पूर्वतयारी झाली असेल किंवा त्या अनुषंगाने मानसिकता तयार झालेली असेल तर संबंधित संस्थेच्या ट्रस्टी म्हणजे संस्थेने की त्या ठिकाणी समूह विद्यापीठाकरिता ऍप्लिकेशन करण्यासाठीचा एक रेझोल्युशन पास करणं अपेक्षित आहे व त्या रेझोल्युशन मध्येच प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी ही एका महाविद्यालयावरती देणं आवश्यक आहे आणि त्याला आपण लीड कॉलेज असं आपण म्हणतो. अर्थात याबाबतचा वैधानिक ठराव हा ट्रस्टच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट किंवा त्या ठिकाणी मॅनेजमेंट काउन्सिल जी काही व्यवस्था त्या ठिकाणी असेल की तिथे अशा प्रकारचा ठराव पारित करणं हे अपेक्षित राहील. हा पारित केलेला ठराव लीड कॉलेज होऊ इच्छिणारं महाविद्यालय किंवा पार्टिसिपेट होऊ येणाऱ्या महाविद्यालयांना कळवणं आवश्यक राहील व त्या महाविद्यालयांच्या कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीमध्ये म्हणजे CDC मध्ये असा ठराव घेणं गरजेचं राहील की ज्यामध्ये आपण समूह विद्यापीठामध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहोत, इच्छुक आहोत व त्यासाठीच्या सर्व अटी शर्ती या आपणास मान्य आहेत. या पद्धतीचा ठराव हा पार्टिसिपेशनसाठीचा होणं आवश्यक आहे. ही सर्वसाधारणपणे एक महत्त्वाची पूर्वतयारी आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन प्रोसेस आणि डिक्लेरेशन ऑफ युनिव्हर्सिटी या संदर्भातील काही महत्त्वाचे टप्पे देखील आपण समजून घेणार आहोत. ज्यामध्ये सर्वात पहिला टप्पा म्हणजे सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ DPR आणि अलॉंग विथ प्रोसेसिंग फी. याकरिता 25,000 रुपये प्रोसेसिंग फी जमा करणं अपेक्षित आहे.
या संस्थेने आपला DPR सबमिट केल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नियुक्त केलेली स्क्रुटिनी समिती या प्रपोजलचं स्क्रुटिनी करेल आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने एम्पॉवर केलेली कमिटी त्या संबंधित शिक्षण संस्थेने प्रस्तावित केलेल्या जागेवरती व महाविद्यालयात हे फिजिकल व्हिजिट ठेवेल. व्हिजिट ठेवण्यापाठीमागचा मुख्य हेतू त्या ठिकाणचं उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चर, जागा, त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा, त्या ठिकाणचे शिक्षक, व्यवस्थापनाचा क्लस्टर विद्यापीठाबाबतचा अप्रोच, अंडरस्टँडिंग, प्रोव्हिजन्स या गोष्टीची तपासणी करणं हा प्रामुख्याने या कमिटीच्या फिजिकल व्हिजिटचा हेतू असेल. या कमिटीस समूह विद्यापीठ चालवण्याची क्षमता असल्याची जर त्या ठिकाणी खात्री झाली तर संबंधित संस्थेचा प्रस्ताव हा उच्च तंत्र शिक्षण विभागाकडे रेकमेंड केला जातो व संबंधित संस्थेला समूह विद्यापीठ स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी शिफारस केली जाते. त्यानुसार प्रामुख्याने 2 वेगवेगळ्या पद्धतीने समूह विद्यापीठाच्या स्थापनेबाबतची अधिसूचना किंवा कायदा हा केला जात असतो. नजीकच्या काळात कॅबिनेट आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जी आहे यांचं जर त्या ठिकाणी कॅबिनेट असेल तर यामध्ये हा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला जातो व त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट मधील सेक्शन 36 नुसार समूह विद्यापीठाची स्थापना करण्याबाबतची अधिसूचना काढली जाते. काही वेळेस नजीकच्या काळात असे अधिवेशन किंवा सभागृह त्या ठिकाणी कामकाज करणार नसेल तर त्या परिस्थितीत कायदा विभागाच्या परवानगीने किंवा सहमतीने माननीय राज्यपाल अशी विद्यापीठाची स्थापना करण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यास परवानगी देऊ शकतात व त्यानुसार विद्यापीठाची स्थापना झाल्याची अधिसूचना ही त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून जारी केली जाते. त्यानंतर संबंधित विद्यापीठाचा समावेश महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट 2016 मधील शेड्यूलमध्ये त्याचा समावेश केला जातो की ज्यामुळे या विद्यापीठास स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीचा दर्जा देखील प्राप्त होतो. याप्रमाणे विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर ही एक कायदेशीर स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होते. मात्र प्रत्यक्षात विद्यापीठ अस्तित्वात येण्यासाठी या विद्यापीठाचे प्रमुख म्हणजेच त्या ठिकाणी कुलगुरू नियुक्त होणं आवश्यक आहे. महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट 2016 मधील प्रोव्हिजन नुसार नवीन विद्यापीठाची स्थापना करत असताना महाराष्ट्र शासनास काही अधिकार देण्यात आलेले आहेत. जोपर्यंत महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट मधील तरतुदीनुसार समूह विद्यापीठासाठी नियमित कुलगुरूंची नियुक्ती केली जात नसते तोपर्यंत किंवा 11 महिने कालावधीसाठी महाराष्ट्र शासनाकडून कुलगुरूंची नियुक्ती केली जाते व ज्या दिवशी कुलगुरू संबंधित विद्यापीठाचा कार्यभार स्वीकारतात त्या दिवसापासून कमेन्समेंट ऑफ बिझनेस हा त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे प्रत्यक्षात विद्यापीठाचे कामकाज त्या ठिकाणी सुरू होत असते. अर्थात या अनुषंगाने DPRचा नमुना, त्यामधील वेगवेगळे शेड्यूल्स व प्रोसिजर याबाबत महाराष्ट्र शासनाने 10 जानेवारी 2024 रोजी एक GR काढलेला आहे व त्यामध्ये या संपूर्ण प्रक्रिया निर्धारित करून देण्यात आहे. तर ही साधारणपणे एखाद्या समूह विद्यापीठास अप्रूव्हल देण्याची ही टप्प्याटप्प्याने केली जाणारी ही एक प्रक्रिया आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या शिक्षण संस्थेस आपला DPR तयार करावयाचा आहे व DPR उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी सादर करावयाचा आहे अशा शिक्षण संस्थेने काही महत्त्वाची पूर्वतयारी करणं आवश्यक आहे की ज्यामध्ये या प्रस्तावासाठी आवश्यक असणारी काही डॉक्युमेंट्स, काही ठराव, त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स हे त्यामध्ये संकलित करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये संस्थेचे किंवा ट्रस्टचे लेटर ऑफ रजिस्ट्रेशन,
संस्थेची घटना, बायलॉज, रेग्युलेशन्स हे त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. संस्थेची 3 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट्स व बॅलन्स शीट, त्याचबरोबर संस्थेच्या मालमत्ता, ॲसेट्स, प्रॉपर्टीबद्दलचे डॉक्युमेंट्स, सहभागी होणाऱ्या महाविद्यालयाचे नॅक सर्टिफिकेट्स, NB अप्रुव्हलचे सर्टिफिकेट्स, जर महाविद्यालयास ऑटोनॉमी असेल तर ऑटोनॉमीचं UGC आणि संबंधित विद्यापीठाचं अवॉर्ड लेटर, समूह विद्यापीठाचा प्रस्ताव सादर करण्याबाबतचं संबंधित ट्रस्टचा रेझोल्युशन म्हणजे ठराव, लीड कॉलेज आणि कॉन्स्टिट्युएंट कॉलेजचे ठराव, त्याचबरोबर अंडरटेकिंग फ्रॉम द कॉलेजेस अबाउट शेअरिंग ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, फायनान्शियल रिसोर्सेस व ह्युमन रिसोर्सेस. जी महाविद्यालये सहभागी होणार आहेत ती महाविद्यालय क्लस्टर विद्यापीठामध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्याकडील पायाभूत सुविधा, फायनान्शियल रिसोर्सेस, ह्युमन रिसोर्सेस हे क्लस्टरमधील प्रत्येक घटकासाठी उपलब्ध करून देण्यास तयार आहेत. अशा प्रकारचं एक अंडरटेकिंग देखील आपल्याला या कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेसकडून घ्यावं लागेल. जे ही एक काही महत्त्वाची पूर्वतयारी आहे. यानंतर सर्टिफिकेट्स फ्रॉम जॉईंट डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन, यामध्ये जे महाविद्यालय अनुदानित आहे त्याबाबतचं जॉईंट डायरेक्टर यांच्याकडून प्रमाणपत्र घेणं आवश्यक राहील. यापूर्वी आपण असं प्रमाणपत्र घेतलेलं असेल तर ते प्रमाणपत्र आपण या कामासाठी वापरू शकतो. मात्र बहुतांश महाविद्यालये ही या ठिकाणी अनुदानित आहेत, मात्र त्यांनी अनुदानित असल्याबाबतचं शासनाचं प्रमाणपत्र घेतलेलं नसतं. तर या केसमध्ये DPR बरोबर हे प्रमाणपत्र सबमिट करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच संबंधित महाविद्यालयामध्ये UG, PG, रिसर्च प्रोग्राम जे सुरू आहेत त्याचे रेकग्नेशन लेटर्स हे संबंधित विद्यापीठाकडून घ्यावे लागतील. याबरोबरच सर्टिफिकेट फ्रॉम युनिव्हर्सिटीजमध्ये लीड कॉलेजमध्ये 2000 विद्यार्थी संख्या एनरोल असल्याबाबतचं संबंधित विद्यापीठाचं प्रमाणपत्र अपेक्षित राहील. त्याचबरोबर जे अदर पार्टिसिपेटिंग कॉलेजेस आहेत या उर्वरित कॉलेजेसमध्ये देखील 2000 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या एनरोल आहे याचं प्रमाणपत्र संबंधित विद्यापीठाकडून आपणास घ्यावं लागेल. या व्यतिरिक्त संबंधित कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूशनचं रेप्युटेशन हे लक्षात येण्यासाठी युनिव्हर्सिटीकडून मिळालेले अवॉर्ड्स, युनिव्हर्सिटी रँकर्सचे सर्टिफिकेट्स इत्यादी गोष्टी देखील आपणास हाताशी ठेवाव्या लागतात. याबरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची लास्ट 3 इयर्समधील एनरोलमेंट ही देखील आपल्याला तयार करून घ्यावी लागेल आणि ती महाविद्यालयाची सर्टिफाईड कॉपी जी आहे ती कॉपी प्रस्तावासोबत आपणास जोडणं अपेक्षित आहे. यानंतर या DPRच्या GR मध्ये जो टेबल 7 देण्यात आलेला आहे की ज्यामध्ये लँड व बिल्डिंगचे डिटेल्स अपेक्षित आहेत की ज्यामध्ये डिटेल्स बरोबरच सर्टिफिकेट फ्रॉम तहसीलदार अबाउट रूरल तहसील, डिस्ट्रिक्ट और मेट्रो सिटी. विद्यापीठ ज्या ठिकाणी प्रस्तावित आहे त्या ठिकाणचा एरिया हा रूरल आहे, अर्बन आहे, डिस्ट्रिक्ट प्लेस आहे याबाबतचं तहसीलदार यांचं प्रमाणपत्र अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त या विद्यापीठासाठी अपेक्षित असणारी लँड त्यासाठीचा 7/12 आपणास काढावा लागेल. बिल्डिंगची ब्ल्यूप्रिंट, त्याचबरोबर त्याबाबतचं लोकल अथॉरिटीचं प्रमाणपत्र की ज्यामध्ये किमान आवश्यक असणारे 15,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम त्या ठिकाणी उपलब्ध आहे ते प्रमाणपत्र पण लागेल. तर काही केसमध्ये लीजवरती त्या ठिकाणी लँड घेतली जाणार असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने याबाबतचं लिटिगेशन नसल्याबाबतचं प्रमाणपत्र देखील आपणास द्यावं लागेल. प्रस्तावासोबत बिल्डिंग, प्लेग्राऊंड, लॅबोरेटरी, लायब्ररी याबाबतचे काही जिओ टॅगिंग केलेले फोटोग्राफ्स देखील आपणास अटॅच करावयाचे आहेत. या व्यतिरिक्त संबंधित संस्थेला जर काही युनिव्हर्सिटीसाठी आवश्यक असणारी लँड ही त्या ठिकाणी प्रपोज्ड असेल आणि ती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ही ट्रस्ट करणार असेल तर त्याबाबतचं देखील अंडरटेकिंग या प्रस्तावासोबत DPR सोबत जोडणे अपेक्षित राहील. यानंतर
काही अकॅडमिक्स रिलेटेड काही इन्फॉर्मेशन या प्रपोजलमध्ये आपणास देणं अपेक्षित आहे. त्या संदर्भातील सर्व टेबल्स हे DPRच्या फॉर्मॅटमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामधील टेबल नंबर 8 जो आहे त्यामध्ये प्रामुख्याने ॲफिलिएशनशी रिलेटेड काही डेटा, ज्यामध्ये UG, PG व रिसर्च प्रोग्रामचे ॲफिलिएशन सर्टिफिकेट्स व प्रोग्रामची नावे यामध्ये द्यावी लागतील. त्याबरोबरच ग्रँट इन एडमधील टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ यांची लिस्ट, डेसिग्नेशन व त्यांचे संबंधित संस्थेने दिलेले अप्रुव्हल्स, म्हणजेच की त्या ठिकाणी जॉईंट डायरेक्टरकडून या पदासाठी दिलेली मान्यता. अर्थात क्लस्टर विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर सध्या अस्तित्वात असणारी जी मंजूर अनुदानित पदे आहेत ती कायमस्वरूपी ही अनुदानितच राहणार आहेत आणि त्याबाबत शासनाकडून आपणास एक हमीपत्र देखील मिळणार असते. तथापि याच्या अगेन्स्ट आपल्या DPR मध्ये आपल्याकडील सर्व अनुदानित जागांचा उल्लेख हा त्यामध्ये झालेला असणं ही आवश्यक बाब राहते. त्यामुळे सध्या क्लस्टर विद्यापीठ स्थापन करण्यापूर्वी या लीड कॉलेजमध्ये व पार्टिसिपेटिंग कॉलेजेसमध्ये ज्या अनुदानित पदे आहेत की त्याची माहिती बिनचूकपणे प्रस्तावामध्ये देणे अपेक्षित राहील. याबरोबरच जो ग्रँट इन एड टीचिंग स्टाफ आहे व जो ज्या पोस्ट सँक्शन आहेत त्याचं युनिव्हर्सिटी लेटर, त्याचबरोबर सर्टिफाईड लिस्ट ऑफ टीचिंग पोस्ट फील्ड आणि वेकेंट, एडेड आणि अनएडेड प्रोग्राम दोन्हीच्या बाबतीमध्ये, ज्यामध्ये प्रिन्सिपॉल, डायरेक्टर, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर या कॅटेगरी वाईज ज्या पोस्ट त्या ठिकाणी आहेत त्याबाबतची माहिती यामध्ये एक सर्टिफाईड कॉपी ही सबमिट करावी लागेल. याबरोबरच नॉन टीचिंग पोस्ट की ज्यामध्ये फील्ड आणि व्हेकंट पोस्ट, त्यामध्ये एडेड, अनएडेड असा संपूर्ण त्या ठिकाणी डिटेल नावासहित माहिती व त्याबरोबरच एक ॲब्स्ट्रॅक्ट वजा माहिती देखील या DPRच्या सेक्शन 8 मध्ये म्हणजे टेबल 8 मध्ये देणं अपेक्षित आहे. त्यानंतर टेबल 9 आणि 10 यामध्ये प्रामुख्याने UG प्रोग्राम, PG प्रोग्राम, सर्टिफिकेट, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा याची देखील माहिती त्यामध्ये देणं आवश्यक आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने हे प्रोग्राम्स अप्रुव्हल देणाऱ्या अथॉरिटीचे अप्रुव्हल लेटर्स जसे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, AICT, UGC किंवा बार काउन्सिल ऑफ इंडिया ज्यांच्याकडून हे प्रोग्राम अप्रूव्ह करण्यात आलेले असतील त्यांचे अप्रुव्हल लेटर्स, ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ ऑल UG प्रोग्राम अलॉंग विथ द इनटेक अँड एनरोलमेंट लास्ट 3 इयर्ससाठीची, त्याचे रिझल्ट्स या AOO ग्रेडमध्ये असणारे स्टुडंट्स त्याची देखील 3 वर्षातील माहिती, त्याबरोबरच UG प्रोग्राम बरोबरच PG प्रोग्रामची सेम माहिती. या व्यतिरिक्त या महाविद्यालयांमध्ये सर्टिफिकेट, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा यासारखे काही कोर्सेस आणि प्रोग्राम्स असतील तर त्याची देखील माहिती या टेबल नंबर 9 व 10 मध्ये देणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त या महाविद्यालयाने केलेले वेगवेगळ्या प्रकारचे MOU, इंटर्नशिपसाठी केलेली प्रोव्हिजन, प्लेसमेंटसाठी केलेली प्रोव्हिजन ही साधारणपणे लास्ट 3 इयर्समधली इन्फॉर्मेशन, त्याच्या लिस्ट असतील, अपॉइंटमेंट लेटर्स असतील, त्याचे काही सर्टिफिकेट्स असतील, या सर्व बाबी या टेबल 11 आणि टेबल 14 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. आणि त्या सर्व प्रोव्हिजन्सनुसार की आपणास MOU, इंटर्नशिप रिलेटेड ॲक्टिव्हिटीज, प्लेसमेंट सेलच्या ॲक्टिव्हिटीज व प्लेसमेंट ड्राईव्स याबाबतची माहिती यामध्ये आपणास द्यावयाची आहे. त्यानंतर टेबल 12 जो आहे तो रिसर्च सेंटरशी रिलेटेड आहे. यामध्ये प्रामुख्याने अप्रूव्ड रिसर्च सेंटर जे आहेत त्यांची लिस्ट, ती मग लीड कॉलेज आणि पार्टिसिपेटिंग कॉलेज या दोन्हीमध्ये असणारे रिसर्च सेंटर्स, त्या ठिकाणी असणारे रिसर्च गाईड्स, त्यांचे रेकग्नेशन लेटर्स, त्यांची लिस्ट अलॉंग विथ द सब्जेक्ट स्पेशलायझेशन, लास्ट 3 इयर्समध्ये PhD साठी एनरोल झालेल्या स्टुडंटची संख्या, जे विद्यार्थी PhD अवॉर्ड झालेले आहेत त्यांचे सर्टिफिकेट व त्यांची लिस्ट. या व्यतिरिक्त रिसर्चमध्ये काही स्पेशल अचीवमेंट असेल तर त्याबाबतची माहिती
टेबल नंबर 12 मध्ये आपणास त्या ठिकाणी द्यावयाचे आहे. यालाच कनेक्टिंग टेबल नंबर 13 जो आहे तो रिसर्च अँड डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहे, ज्यामध्ये लास्ट 3 इयर्स मध्ये पब्लिश झालेले रिसर्च पेपर, मग त्यामध्ये आपण केअर लिस्टेड व नॉन केअर लिस्टेड असे देखील आपण क्लासिफिकेशन त्यामध्ये करू शकतो. मायनर रिसर्च प्रोजेक्ट, मेजर रिसर्च प्रोजेक्ट की जे इंडस्ट्री फंडेड असतील, गव्हर्नमेंट फंडेड असतील किंवा त्या ठिकाणी इतर वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनच्या फंड्सवरती घेतलेले प्रोजेक्ट्स असतील. याबरोबरच लास्ट 3 इयर्स मध्ये पब्लिश झालेले, ग्रँट झालेले पेटेंट्स, डिझाईन्स, कॉपीराईट व या व्यतिरिक्त इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटच्या अनुषंगाने आवश्यक असणारी आणि काही अचिव्हमेंट असतील तर अशी माहिती यामध्ये आपणास द्यावयाची आहे. याबरोबरच स्पोर्ट्स, कल्चरल, एक्सटेन्शन, स्टार्टअप या संदर्भात देखील टेबल नंबर 15 मध्ये काही माहिती मागितलेली आहे, ज्यामध्ये स्पोर्टमधील स्टुडंटच्या अचिव्हमेंट्स, पार्टिसिपेशन स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवल, सेम कल्चरलच्या बाबतीमध्ये एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये स्टुडंटचे पार्टिसिपेशन व त्यांच्या अचिव्हमेंट्स, स्टार्टअपच्या अनुषंगाने एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेल, त्यामध्ये पार्टिसिपेट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, लिस्ट ऑफ स्टार्टअप्स, लिस्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज आणि त्यामधील जे स्टार्टअप रजिस्टर झालेले आहेत त्याचे सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, या संपूर्ण ॲक्टिव्हिटीचे काही फोटो, इव्हेंटची लिस्ट आणि त्या संदर्भातील न्यूजपेपर क्लिप्स अशी माहिती DPR बरोबर आपणास त्या ठिकाणी देणे आवश्यक आहे. टेबल नंबर 16 मध्ये ICT फॅसिलिटी, लायब्ररी फॅसिलिटी व लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम याबाबतची माहिती अपेक्षित आहे, ज्यामध्ये लिस्ट ऑफ बुक्स अँड जर्नल, ई बुक्स, डेटाबेस, स्टडी रूम फॅसिलिटी, लायब्ररी फॅसिलिटी, लायब्ररी बजेट अँड अदर फॅसिलिटीज. ICT सर्व्हिसेसमध्ये प्रामुख्याने PC, लॅपटॉप, LCD, स्मार्ट बोर्ड, सॉफ्टवेअर, ERP, IT युटिलिटीज, VC सिस्टम, वायफाय फॅसिलिटी, डेटा सेंटर, CCTV यासारख्या ज्या काही वेगवेगळ्या ICT फॅसिलिटी महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत, मग त्या लीड कॉलेजमधील असतील किंवा पार्टिसिपेंट कॉलेजेसमधील असतील, या सर्व प्रकारची माहिती या DPR मध्ये देणे अपेक्षित आहे. यानंतर प्रामुख्याने त्या ठिकाणी प्रपोज्ड युनिव्हर्सिटी बद्दलची माहिती आपल्याला या DPR मध्ये द्यावयाची आहे, ज्यामध्ये जी प्रपोज्ड युनिव्हर्सिटी आहे त्याचं नाव, हे नाव देखील ठरवत असताना की आपण युनिव्हर्सिटीचं फ्युचरमधील ब्रँड नेम विचारात घेऊन योग्य व त्या ठिकाणी सुयोग्य असे नाव त्या ठिकाणी सुचवणं आवश्यक आहे. कारण DPR मध्ये दिलेलं नाव नंतरच्या कालावधीमध्ये बदलण्याची प्रोसेस थोडीशी अवघड आणि लेंदी प्रोसेस आहे आणि यामुळे DPR मध्ये विद्यापीठाचं, प्रपोज्ड विद्यापीठाचं नाव सजेस्ट करत असताना, त्यामध्ये देत असताना अत्यंत काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी ते नाव देणं आवश्यक आहे. याबरोबरच लीड कॉलेज, पार्टिसिपेटिंग कॉलेजेस कोण असतील हे देखील आपल्याला व्यवस्थितपणे ठरवणं आवश्यक आहे. विद्यापीठाचं विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह हे त्या ठिकाणी प्रपोजलच्या वेळेला अगदी कॅज्युअल न घेता फ्युचरमध्ये ते विजन, मिशन आणि ऑब्जेक्टिव्ह हे आपल्याला कंटिन्यू करावयाचे आहेत व त्या आधारे आपल्याला विद्यापीठाचं पुढील कामकाज करावयाचं आहे, याचा साकल्याने विचार करून प्रॉपर युनिव्हर्सिटीचं विजन, मिशन आणि ऑब्जेक्टिव्ह ठरवणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर या क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट 2016 नुसार आवश्यक असणारे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये वेगवेगळे बोर्ड्स असतील, वेगवेगळे अधिकारी असतील, डायरेक्टर्स असतील, डीन असतील, या सर्व पोस्टचं त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी विचार करून त्याचा समावेश त्यामध्ये करणं अपेक्षित आहे. पॉलिसी फॉर इन्फ्रास्ट्रक्चर शेअरिंग म्हणजेच ही महाविद्यालय एकमेकाला या पायाभूत सुविधा कशा शेअर करणार आहेत, ह्युमन रिसोर्स शेअर करणार आहेत, रेव्हेन्यू शेअरिंग करणार आहेत, या गोष्टी ही पूर्वीच प्रपोजल सादर करण्यापूर्वीच निर्धारित करून घेणं व त्याबाबत महाविद्यालयांच्याकडून अंडरटेकिंग घेणं हे आवश्यक राहील.
भविष्यात निर्माण होणारे काही प्रश्न व काही कॉन्फ्लिक्ट हे कमी करण्यासाठी या महाविद्यालयांच्याकडून या सर्व गोष्टींचं शेअरिंग युनिव्हर्सिटीमधील प्रत्येक घटकांच्यासाठी केलं जाईल, अशा प्रकारचं अंडरटेकिंग घेणे या ठिकाणी गरजेचे राहील. या व्यतिरिक्त NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चं इम्प्लिमेंटेशन हे कोणत्या पद्धतीने केले जाणार आहे त्याबाबतची माहिती या DPR मध्ये द्यावयाची आहे. मग त्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी प्रोग्राम्स असतील, नेक्स्ट जनरेशन प्रोग्राम्स असतील, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असतील, इंडियन नॉलेज सिस्टम असेल, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम्स असतील, असे अनेक वेगवेगळे जे कॉम्पोनंट्स NEP मध्ये देण्यात आलेले आहेत त्याचा अंतर्भाव करून आपण कसे प्रोग्राम्स त्या ठिकाणी लॉन्च करणार आहोत, नवीन प्रोग्राम सुरू करणार आहोत किंवा एक्झिस्टिंग प्रोग्रामचं त्या ठिकाणी पुन्हा रिडिझाईन करणार आहोत की याबाबतची माहिती देखील त्यामध्ये देणं अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त नवीन काही UG, PG आणि रिसर्च प्रोग्राम आपण लॉन्च करणार असू तर त्याची माहिती यामध्ये येईल. त्यासाठीचं टेबल्स त्यामध्ये देण्यात आलेले आहेत. इंटरडिसिप्लिनरी प्रोग्राम, नेक्स्ट जनरेशन प्रोग्राम आणि लोकल नीड बेस्ड प्रोग्राम्स हे त्या ठिकाणी विथ डिटेल्स हे आपल्याला या DPR मध्ये देणं अपेक्षित आहे. या DPR मध्ये प्रपोज्ड प्रोग्राम देत असताना की जे प्रोग्राम नियर फ्युचरमध्ये इमिडिएटली आपल्याला सुरू करता येऊ शकतील आणि त्यासाठीच्या सिस्टम अरेंजमेंट आपल्याकडे सध्या उपलब्ध आहेत किंवा आपण नजीकच्या काळात करू शकतो, अशाच गोष्टी प्रामुख्याने या प्रपोज्ड प्रोग्राम्समध्ये दिल्या तर पुढच्या टप्प्यामध्ये एज्युकेशनची प्रक्रिया थोडीशी सुलभ होऊ शकते. त्यानंतर प्लॅन ऑफ कन्व्हर्जन ऑफ कॉलेजेस इनटू स्कूल. क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये ॲफिलिएटेड कॉलेजेसची सिस्टम नसल्यामुळे की या ठिकाणी स्कूल सिस्टम असावी असे अपेक्षित आहे की ज्यामध्ये पुढील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या एक्झिस्टिंग कॉलेजेसचं रूपांतर हे स्कूल सिस्टममध्ये आपण कसे करणार आहोत की याबाबतचा 5 वर्षाचा प्लॅन हा आपल्याला त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे की ज्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ कॉलेजेस, क्लासिफिकेशन ऑफ डिपार्टमेंट्स, क्लासिफिकेशन ऑफ युनिट्स अंडर डिफरंट स्कूल्स, म्हणजे आपल्याकडे प्रपोज्ड स्कूल्स कोणकोणते असणार आहेत, त्यामध्ये कोणकोणत्या कॉलेजेसचा आणि डिपार्टमेंटचा समावेश असेल, कोणकोणते अकॅडमिक युनिट्स त्याच्या अंतर्गत येतील, याचं क्लासिफिकेशन हे प्रामुख्याने त्या ठिकाणी या स्कूलच्या अंतर्गत करणं अपेक्षित राहील. हे क्लासिफिकेशन करत असताना जे सध्या महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्टच्या अंतर्गत ज्या काही वेगवेगळ्या फॅकल्टीज निर्धारित करून देण्यात आलेल्या आहेत त्यांचा देखील तारतम्याने या ठिकाणी अंतर्भाव करणं अपेक्षित राहील. यामध्ये प्रामुख्याने 4 महत्त्वाच्या फॅकल्टी देण्यात आलेल्या आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ह्युमॅनिटीज, कॉमर्स अँड मॅनेजमेंट आणि 4थी फॅकल्टी ही इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. या अंतर्गत आपण अनेक वेगवेगळे स्कूल्स व त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट क्लासिफाय करू शकतो. या व्यतिरिक्त आपणास हा 5 वर्षाचा संपूर्ण प्लॅन हा त्यामध्ये देणे अपेक्षित आहे. यामध्ये काही डिपार्टमेंट्स हे आपल्याला क्लब करायचे असतील तर त्या क्लबिंगचा प्लॅन देखील आपल्या DPR मध्ये द्यावा लागेल. अर्थात अशा प्रकारे डिपार्टमेंटचं क्लबिंग करणं हे त्या ठिकाणी मॅन्डेटरी नाहीये, परंतु एकाच कॅम्पसमध्ये 2 वेगवेगळ्या सेम विषयाचे डिपार्टमेंट जर असतील तर त्यांचं काही क्लबिंग करण्याचा आपला प्लॅन असेल तर आपण तशा प्रकारचा प्लॅन यामध्ये देऊ शकतो. यानंतर इव्होल्युशन अँड प्रमोशन ऑफ द टीचर्स हा एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. यामध्ये टीचर्स इव्हॅल्युएशन व त्यांना प्रमोशन देण्यासाठी की आपण काय नेमकी स्ट्रॅटेजी अडॉप्ट करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने UGC, AICT यासारखे यांचे जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स आणि त्यामध्ये काही कस्टमायझेशन करून जर आपल्याला इव्हॅल्युएशनची प्रोसेस, प्रमोशनची प्रोसेस जर आपल्याला अधिक इफेक्टिव्ह व चांगल्या पद्धतीने रन करायची असेल तर त्याबाबतची देखील माहिती आपण DPR मध्ये देऊ शकतो. या व्यतिरिक्त टीचरला एनकरेज करण्यासाठी आपले काही प्रपोजल प्लॅन्स, स्कीम्स आणि स्ट्रॅटेजीज असतील तर त्या स्ट्रॅटेजीज देखील यामध्ये द्यायच्या आहेत. जसे की ज्यामध्ये फेलोशिप, अवॉर्ड्स, प्राइजेस, स्पेशल फंडिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ॲडव्हान्स इन्क्रिमेंट अँड मॅन्डेटरी मॉनिटरी रिवॉर्ड्स अँड एनी अदर प्रोव्हिजन्स यामध्ये या शिक्षकांना प्रमोट करण्यासाठी, त्यांना एनकरेज करण्यासाठी अशा काही स्कीम्स
आपण या युनिव्हर्सिटीमध्ये राबवू शकतो व त्याचा समावेश आपण DPR मध्ये केलेला असेल तर युनिव्हर्सिटीच्या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा अशा गोष्टींचा अंतर्भाव हा केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त रिफॉर्म्स इन इव्हॅल्युएशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ NEP 2020 हे एक दोन महत्त्वाचे भाग या DPR चा महत्त्वाचा पार्ट आहेत, ज्यामध्ये प्रपोज्ड इव्हॅल्युएशन पॅटर्न फॉर UG आणि PG प्रोग्राम नेमका काय असेल, प्रॅक्टिकल, सेमिस्टर एंड एक्झाम, ऑन दी जॉब ट्रेनिंग वगैरे वगैरे. याबरोबरच क्रेडिट अँड ग्रेडिंग सिस्टम, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन, स्किल असेसमेंट, ऑनलाइन एक्झामिनेशन, एक्झाम अँड डिमांड, इम्प्लिमेंटेशन ऑफ अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, क्रेडिट ट्रान्सफर मेकॅनिझम, या ज्या सर्व गोष्टी या प्रामुख्याने इव्हॅल्युएशनशी संबंधित आहेत, त्याचबरोबर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 शी संबंधित आहेत. तर त्याचे इम्प्लिमेंटेशन आपण नेमकं कोणत्या पद्धतीने करणार आहोत, काय सिस्टम आणि अरेंजमेंट आपण करणार आहोत, त्याची माहिती देखील आपणास DPR मध्ये द्यायची आहे. यानंतर एक महत्त्वाचा भाग म्हणजे सध्या 2023 मध्ये जे काही नवीन GR या क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या बाबत आले, त्यानंतर 2024 मध्ये DPRच्या संदर्भातल्या गाईडलाईन आल्या, त्यामध्ये ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर या ज्या क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन होणार आहेत त्यांचा दर्जा हा स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी असा असेल. म्हणजे सध्या मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, मराठवाडा युनिव्हर्सिटी अशा अनेक वेगवेगळ्या जे काही युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यासारखाच समकक्ष स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीचा दर्जा हा क्लस्टर युनिव्हर्सिटीला दिला जाणार आहे. ही एक नॉन ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी आहे की जी इतर महाविद्यालयाला ॲफिलिएशन देऊ शकत नाही, मात्र स्वतःची नवीन महाविद्यालय स्थापन करू शकतात किंवा कॉन्स्टिट्युएंट युनिट सुरू करू शकतात. ही एक मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी आहे. सर्व प्रकारचे प्रोग्राम एक्सेप्ट मेडिकल आणि ॲग्रिकल्चर आपण त्या ठिकाणी या युनिव्हर्सिटीमध्ये सुरू करू शकतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे क्लस्टर युनिव्हर्सिटी झाल्यानंतर अनुदानित महाविद्यालयाचं अनुदान पुढे चालू राहील किंवा बंद होईल, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व प्राचार्य यांच्या समोर हा निश्चितपणे असतो. मात्र यामध्ये एक महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली आहे की प्रपोजल सादर करत असताना त्या महाविद्यालयांमध्ये शासनाकडून मंजूर केलेली जी अनुदानित पदे आहेत ती तशीच पुढे कंटिन्यू राहणार आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल हा होणार नाहीये. म्हणजे हा एक ॲश्युरन्स या GR मध्येच त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याच्यासाठी प्रोटेक्शनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नवीन गाईडलाईन नुसार क्लस्टर विद्यापीठासाठी की त्या ठिकाणी 5 कोटी रुपयाचा सीड मनी दिला जाणार असून तो प्रत्येक वर्षी 1 कोटी रुपये याप्रमाणे पुढील 5 वर्षासाठी दिला जाईल. यामधून अपेक्षित असं आहे की विद्यापीठाचे जे स्टॅट्युटरी ऑफिसर्स आहेत की त्यांच्या वेतनाची तरतूद यामधून करता येऊ शकेल, ज्यामध्ये व्हाईस चान्सलर, रजिस्ट्रार, डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन, डायरेक्टर नॉलेज रिसोर्स सेंटर, डायरेक्टर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस, डायरेक्टर स्टुडंट डेव्हलपमेंट, फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर या 7 पदांचं वेतन देण्यासाठी हा सीड मनी महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. म्हणजेच थोडक्यात या पदाचा वेतनभार हा महाराष्ट्र शासन ग्रँट इन एड पदाच्या माध्यमातून स्वीकारणार नाहीये आणि त्यासाठी एक सीड मनी दिला जाईल आणि नंतरच्या कालावधीत की या पदाचं वेतन हे त्या ठिकाणी स्वतः युनिव्हर्सिटीने युनिव्हर्सिटी फंड्समधून पे करणे अपेक्षित राहील. या विद्यापीठांचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर जर आपण पाहिलं, त्यामध्ये असणारे अधिकारी, त्यांचं नेचर ऑफ अपॉइंटमेंट आणि अपॉइंटमेंट करण्याचे अधिकार हे जर आपण पाहिले तर यामधील चान्सलर हे महाराष्ट्राचे गव्हर्नर हेच आपल्या विद्यापीठाचे चान्सलर असतील. खाजगी संस्था जर असं विद्यापीठ स्थापन करत असतील तर त्यांच्यासाठी प्रोहोस्ट हे एक व्हाईस चान्सलर आणि चान्सलर यांच्यामध्ये एक नवीन पद निर्माण केलेलं आहे की जे चान्सलर आणि व्हाईस चान्सलर यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं काम करतील. अर्थात
प्रोहोस्टची नियुक्ती ही संबंधित संस्थेने सजेस्ट केलेल्या 3 व्यक्तीमधून एका व्यक्तीची नियुक्ती ही चान्सलर म्हणजेच राज्यपाल महोदयांच्याकडून केली जात असते. अर्थात त्यासाठी काही क्रायटेरियाज, एज क्रायटेरिया, शिक्षण, अनुभव या क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहेत. यानंतर व्हाईस चान्सलरची अपॉइंटमेंट हे गव्हर्नर किंवा चान्सलर ऑफ युनिव्हर्सिटी यांच्याकडून होईल. रजिस्ट्रार, डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन, डायरेक्टर ऑफ स्टुडंट डेव्हलपमेंट बोर्ड, डायरेक्टर बोर्ड ऑफ नॉलेज रिसोर्स सेंटर, इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस, फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर, त्याचबरोबर डीन्स यांची अपॉइंटमेंट हे संबंधित विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर करतील. अर्थात या नव्या स्कीममध्ये डीन्सची पदं जी आहेत ती ऑनररी आहेत, ते फुल टाइम ऑफिसर्स नाहीत. तर अशा प्रकारचे हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप हा क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त या क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी जनरल काउन्सिल असेल की जी आपल्या विद्यापीठाची सिनेट असेल, बोर्ड ऑफ गव्हर्नन्स असेल की ज्याला मॅनेजमेंट काउन्सिलचे सर्व अधिकार प्राप्त असतील. या व्यतिरिक्त अकॅडमिक काउन्सिल, फॅकल्टी, बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन, बोर्ड ऑफ डीन, बोर्ड ऑफ स्टडीज, फायनान्स कमिटी, बोर्ड ऑफ इनोव्हेशन इन्क्युबेशन लिंकेजेस अँड प्लेसमेंट, बोर्ड ऑफ लाईफलॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन, बोर्ड ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन, बोर्ड ऑफ स्टुडंट डेव्हलपमेंट, बोर्ड ऑफ लँग्वेजेस आणि या व्यतिरिक्त जे बोर्ड्स महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्टमध्ये देण्यात आलेले आहेत किंवा इथून पुढे देण्यात येतील ते सर्व बोर्ड्स आपण क्लस्टर विद्यापीठामध्ये देखील स्थापन करू शकतो. म्हणजेच थोडक्यात ज्या विद्यमान विद्यापीठांच्या मध्ये ज्या ज्या अथॉरिटीज किंवा वैधानिक अधिकार मंडळे आहेत ती सर्व अधिकार मंडळे की या ठिकाणी स्थापन करता येतील. अर्थात या सर्व मंडळांची स्थापना करण्यासाठी या इतर विद्यापीठांसाठीची तरतूद आणि समूह विद्यापीठांसाठीची तरतूद ही वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ अभ्यास मंडळे, अकॅडमिक काउन्सिल, बोर्ड मॅनेजमेंट काउन्सिल, सिनेट याकरिता सध्याच्या या विद्यापीठांच्या मध्ये निवडणुकीची प्रक्रिया देण्यात आलेली आहे. मात्र समूह विद्यापीठामध्ये निवडणुकीची प्रक्रिया कुठेही ठेवण्यात आलेली नाही, ज्यामध्ये नॉमिनेशन्स हा भाग त्यामध्ये आहे. मग त्यामध्ये प्रोहोस्टचे नॉमिनी, मूळ संस्था म्हणजे पॅरेंट बॉडीचे नॉमिनी, व्हाईस चान्सलर नॉमिनी, त्याचबरोबर चान्सलर्स नॉमिनी असे वेगवेगळे नॉमिनेशन्स यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे थोडक्यात यामध्ये या विद्यमान विद्यापीठांच्या प्रमाणे इलेक्शन प्रक्रिया जी आहे ती कुठेही त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली नाही. या व्यतिरिक्त पॉवर टू दी क्लस्टर युनिव्हर्सिटी हा एक महत्त्वाचा भाग आहे की ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून जे विद्यापीठ स्थापन होईल त्या विद्यापीठाला नेमके अधिकार कोणते असतील. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर जे विद्यमान विद्यापीठांना अधिकार आहेत ते सर्व अधिकार या क्लस्टर विद्यापीठाला आहेत, समूह विद्यापीठाला आहेत, ज्यामध्ये ही क्लस्टर युनिव्हर्सिटी स्वतःचे नवीन स्कूल सुरू करू शकते, नवीन डिपार्टमेंट सुरू करू शकते, नवीन सेंटर सुरू करता येतात, नवीन UG, PG आणि PhD प्रोग्राम सुरू करता येतील. या क्लस्टर विद्यापीठाला स्वतःचे सब सेंटर्स एस्टॅब्लिश करता येतील, रिसर्च सेंटर्स एस्टॅब्लिश करता येतील, काही रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा स्पेशलाइज्ड स्टडीचे काही इन्स्टिट्यूट सुरू करायचे असतील तर त्या सुरू करता येतील. मात्र यासाठीचं जे ज्युरिडिक्शन असेल ते एका जिल्ह्याचं असेल. एका जिल्ह्याच्या बाहेर अशा इन्स्टिट्यूट्स आपल्याला त्या ठिकाणी सुरू करता येणार नाहीत. म्हणजे त्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्येच या सर्व इन्स्टिट्यूट किंवा सब सेंटर्स किंवा जे सेंटर्स आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी सुरू करता येतील. समूह विद्यापीठाला ओपन अँड डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम देखील सुरू करता येतील. अर्थात यासाठी UGCचे ओपन अँड डिस्टन्स लर्निंगचे जे काही नॉर्म्स आहेत ते सर्व नॉर्म्स याही विद्यापीठाला ॲप्लिकेबल असतील. या व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार या विद्यापीठाला डायरेक्टर्स, प्रिन्सिपॉल्स, टीचिंग आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफची पदे ही निर्माण करता येतील. मात्र ही नव्याने निर्माण केलेली सर्व पदे ही विना अनुदानित असतील की त्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार नाही. मात्र सध्याची जी विद्यमान अनुदानित पदे आहेत की त्याचं अनुदान हे इथून पुढच्याही कालावधीमध्ये सुरू राहील आणि तशा प्रकारचं एक हमीपत्र किंवा एक ॲश्युरन्स
हा महाराष्ट्र शासनाकडून क्लस्टर विद्यापीठाची स्थापना करत असतानाच संबंधित पालक संस्थेला हा दिला जात असतो. याबरोबरच यामध्ये वेगवेगळ्या जे काही कोलॅबरेटिंग इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्याच्यामध्ये टीचर्स मोबिलिटी आपल्याला ठेवता येऊ शकते. म्हणजेच समूह विद्यापीठाच्या एका कॉन्स्टिट्युएंट कॉलेजमधून दुसऱ्या कॉन्स्टिट्युएंट कॉलेजमध्ये आपल्याला टीचर मोबिलिटी ही ठेवता येऊ शकते. कारण समूह विद्यापीठ हे जरी त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या महाविद्यालयांनी बनून झालेलं असलं तरी ते एक सिंगल युनिट आहे आणि या सिंगल युनिटमध्ये टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफची मोबिलिटी ही ठेवता येऊ शकते. त्याबरोबरच टू अपॉइंट और रेकग्नाइज ॲडजंट प्रोफेसर, व्हिजिटिंग प्रोफेसर, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस यासारख्या गोष्टी देखील आपल्याला अलाउड आहेत. टीचर ट्रेनिंग आपण देऊ शकतो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफसाठी ट्रेनिंगची व्यवस्था करू शकतो. स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम जे स्टुडंटसाठी करता येऊ शकतात. विद्यापीठाचे मान्यताप्राप्त कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गायडन्स सेंटर सुरू करू शकता. स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम्स आपल्याला सुरू करता येऊ शकतात. इनोव्हेशन इन्क्युबेशनच्या ट्रेनिंगची व्यवस्था आपल्याला करता येऊ शकते. म्हणजे जे अधिकार इतर सर्व विद्यापीठांना आहेत, स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीला आहेत, ते सर्व अधिकार या समूह विद्यापीठाला देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारची छोटी परंतु उत्तम प्रकारची यंत्रणा उभी करण्यासाठी ही समूह विद्यापीठाची यंत्रणा ही नव्याने निर्माण करण्यात आलेली आहे. ही होप की या संपूर्ण विश्लेषणावरून की आपणास की त्या ठिकाणी समूह विद्यापीठाची संकल्पना नेमकी काय आहे, त्याचबरोबर यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे याबाबतची सविस्तर माहिती की आपणास यावरून मिळालेली असेल. या संदर्भात अधिक वेगवेगळे जे GR नोटिफिकेशन या ठिकाणी उपलब्ध आहेत ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यावरती क्लिक करून की आपण त्या ठिकाणी ते GR, DPR संदर्भातील गाईडलाईन्स, त्याचबरोबर कुलगुरूंची निवड, इतर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची निवड याबाबतचे जे काही आवश्यक असणारे जे काही GR आणि नोटिफिकेशन्स आहेत हे सर्व नोटिफिकेशन्स की यामध्ये त्याच्या लिंक उपलब्ध आहेत. आपण जरूर त्या लिंकवरती जाऊन या नोटिफिकेशन आणि वेगवेगळे GR जे आहेत की त्याचा आपण अधिक अभ्यास करावा आणि ही संकल्पना अधिक आपण समजून घेऊ शकता. धन्यवाद.